स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेने प्रेक्षकांच्या मनाचा ठावा घेतला आहे. त्याचमुळे ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका ठरली आहे. मालिकेच्या ओपनिंगलाच प्रेक्षकांनी खूप मोठा प्रतिसाद दिल्याने मालिकेने इतिहास घडवला होता. त्याचवेळी ही मालिका काहीतरी कमाल घडवून आणणार याची शाश्वती मिळाली होती. मालिकेतील अर्जुन आणि सायलीचे पात्र प्रेक्षकांना तर प्रचंड आवडले, पण इतर पात्रांचाही प्रभाव प्रेक्षकांच्या मनावर पडला आहे. सायलीने अर्जुनचे मन तर जिंकलेच आहे, पण तिची तन्वी खरी ओळख सर्वांसमोर येईल याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. तूर्तास ही ओळख होईल तेव्हा होईल, पण सध्या आपण जाणून घेणार आहोत मालिकेतील अर्जुनची भूमिका साकारणाऱ्या अमित भानुशाली याच्या खऱ्या आयुष्याबद्दल. अमित भानुशाली हा एक भारतीय अभिनेता आहे ज्याने प्रामुख्याने टेलिव्हिजन मालिकांमध्ये काम केले आहे. सध्या अमित स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेत अर्जुनची मुख्य भूमिका साकारत आहे. या भूमिकेमुळे तो त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेमुळे त्याचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. सध्या या मालिकेतील अभिनेता अमित भानुशाली आणि अभिनेत्री जुई गडकरी यांची जोडी प्रेक्षकांमध्ये विशेष हिट होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अमित हा मराठी सृष्टीशी जोडला गेलेला आहे. फिटनेसची आवड असलेल्या अमितला घरी पाहुणे जरी आले तरी जिममध्ये जायचे तो मुळीच टाळत नाही. अमितचा जन्म मुंबईमध्ये 19 मार्च 1981 साली झाला, पण तो मूळचा गुजरातचा आहे. अमितने पुण्यातून सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. अमित भानुशालीला लहानपणापासूनच अभिनयाची खूप मोठी आवड होती. इयत्ता 10वीमध्येच असताना त्याने अपने अपने सपने या मालिकेतून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली होती. त्यानंतर मात्र त्याने आपले संपूर्ण लक्ष फक्त शिक्षणावर केंद्रित करत इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने मुंबईमध्ये थिएटर डिप्लोमा केला. पुढे त्याने कामाची संधी शोधत असताना काही मॉडेलिंग स्पर्धा आणि प्रिंट शूटमधून काम केले. 2007मध्ये सोनी चॅनलवरील सलाम जिंदगी या मालिकेत अभिनय करण्याची त्याला मोठी संधी मिळाली होती. त्यानंतर पुढे त्याने पालमपूर एक्सप्रेस, माँ, वो रहने वाली महलों की, काली या हिंदी मालिकांमध्ये उत्कृष्ट भूमिका पार पाडल्या. त्याचबरोबर क्राईम पेट्रोल, सावधान इंडिया यांसारख्या अनेक एपिसोडिक शोमध्ये देखील अमितने छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या. 2010मध्ये अमितने स्टार प्रवाहावरील मन उधाण वाऱ्याचे या सुप्रसिद्ध मालिकेतून मराठी मालिका विश्वात पदार्पण केले. या मालिकेत त्याने सिद्धांत ही भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यानंतर 2011 साली ETV मराठीवरील कालाय तस्मै नमः या मालिकेत तो महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकला. पुढे 2012 साली प्रकाशित झालेल्या साम TVवरील जन्मगाठ या मालिकेतून त्याला प्रथमच मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. त्यानंतर अमितने 2 किनारे दोघी आपण, विवाहबंधन, स्वराज्य रक्षण, छत्रपती संभाजी महाराज, घेतला वसा टाकू नको, स्वराज्य सौदामिनी तारा राणी, श्रीमंता घरची सून अशा अनेक मराठी मालिकांमध्ये दर्जेदार भूमिका निभावल्या आणि आपल्या अभिनयाची छाप सर्वांवर पाडली. तसेच त्याने प्रीत पियू आणि पन्नावेन या गुजराती मालिकेमध्येही काम केले आहे. अमितने आजवर सासूबाई गेल्या चोरीला, लव्ह इज हॉट या मराठी आणि बाकी मची बुडबकी या गुजराती चित्रपटामध्ये देखील काम केले आहे. तसेच त्याने कोली वाऱ्याची राणी या मराठी अल्बम सॉन्गमध्ये देखील काम केले. या गाण्याला आजवर 6 मिलियनहून जास्त लोकांनी प्रतिसाद दिला आहे. अमित हा खऱ्या आयुष्यात विवाहित असून त्याच्या पत्नीचे नाव श्रद्धा आहे. 8 वर्षापूर्वी मराठमोळ्या श्रद्धाशी त्याचे लग्न झाले. तेव्हा त्याच्या घरी मराठी आणि गुजराती या दोन्ही संस्कृतींची सांगड घातली गेली. श्रद्धा जेव्हा अमितच्या घरी दाखल झाली तेव्हा गुढीपाडवा हा पहिला सण तिने साजरा केला होता. त्यांना रिदान नावाचा एक गोंडस मुलगा देखील आहे. अमितला बेस्ट ग्लॅमरस पर्सनॅलिटी मेल हा अवॉर्ड देखील मिळालेला आहे. त्याच्या अर्जुन सुभेदार या लोकांच्या आवडत्या भूमिकेमुळे इंस्टाग्रामवर अर्जुनचा म्हणजेच अमित भानुशाली याचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. अमित म्हणतो, आपल्या कठीण काळात आपली बायको श्रद्धा हिने आपल्याला खूप सपोर्ट केला. तो रिअल लाईफमध्ये खूप बोलका आहे, मात्र मालिकेत त्याने साकारलेल्या
अर्जुनची भूमिका ही खूपच शांत आणि गंभीर आहे. त्यामुळे ही भूमिका निभावण्यासाठी त्याला खास कष्ट घ्यावे लागतात. त्याने साकारलेला अर्जुन सायलीला कधी आपलेसे करेल याचीच प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या भूमिकेसाठी अमित भानुशाली याला खूप खूप शुभेच्छा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा. भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये.